आम्ही लोकेशन न बघताच बाहेर निघालो. आम्हाला आता माहीत पण नव्हतं आम्हाला एक्झॅक्ट कुठे जायचं आहे आणि काय जायचं आहे. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल सपना अमित काटकर व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आता आम्ही चाललेलो आहोत ओल्ड पनवेलला. मालवणी फेस्टिवल आहे तिथे. मी पनवेलमध्ये फर्स्ट टाइम जाते. तू गेलाय आधी? नाही अजून पहिल्यांदा आहे मालवणी ओके, फेस्टिवल, सो बघूया. आज आम्ही फर्स्ट टाइम जातोय दोघं पण. सो एक्सप्लोअर करून तुम्हालाही दाखवतो की तिथे काय काय आहे ते. तर चला मग आमच्या सोबत. तर मग आता आम्ही निघालोय जायला. कसं जायचं काय ते मला ॲक्च्युली माहीत नाही. पोचल्यावर तुम्हाला लोकेशन सांगतो की कुठे एक्झॅक्ट आणि कसं जायचं आहे ते. सो बघू कसं जायचं आहे. आम्हाला अजून काय माहीत नाही आहे. आम्ही शोधतच जाणार आहे. एक्झॅक्ट आम्हाला फक्त असं माहिती आहे की कुठे असू शकतं ते. सो चला मग बघू. लोकेशन न बघताच बाहेर निघालो. आम्हाला आता माहीत पण नव्हतं आम्हाला एक्झॅक्ट कुठे जायचं आहे आणि काय जायचं आहे. ओल्ड पनवेल फिरतोय ग्राउंड फिरतोय. आम्हाला माहीत नाही. नंतर आम्ही बघतोय कुठे तर न्यू पनवेलला मनसे ग्राउंड आहे. सो आता आम्ही न्यू पनवेलला आलो आहे. सेक्टर 2ला आहे. सो अजूनसुद्धा आम्हाला माहीत नाही कुठे आहे ते. लेट्स सी, शोधू आता. शोधतोय. लोकेशनला आलेलो आहोत. खूप शोधलं आता समजलं कुठे हे लोकेशन. आम्हाला माहिती आहे तरी पण आम्ही असंच शोधत होतो. सो बघू आता आतमध्ये काय काय. न्यू पनवेलला आहे सेक्टर 2ला, जिथे गणपती वगैरे बसतात ना, म्हणजे गणपती विकायला असतात तिथे, त्या ग्राउंडवर. पहिले इथे गरबा व्हायचा, म्हणजे जे जुनी माणसं आहेत पनवेलमध्ये त्यांना माहिती असेल मनसे ग्राउंड. तर त्या मनसे ग्राउंडला आहे. सो चला आता बघू आतमध्ये काय काय. मुंबईची ऐकायची ना. बँगल्स घेताय. ठीक आहे. घे.
10 रुपयाला नसेल, खालच्या गोष्टी 10 रुपयाला नाही, असेल. लिहिलेलं आहे ते सगळं 10 रुपये. 10 रुपये लावले. 10 रुपये लावले मग 100 रुपये बोलले. ते सेंट पण अत्तर वगैरे इथे पर्स आहे. पूरा 15 साचा एक मशीन 100 रुपये मोदक बनेगा. हल्का सा दबा के छोड़ने का मोदक. ये दाल का, तुअर दाल का, मूंग दाल का. बघ काय पापड्या. घ्यायच्यात उडल्या कशात विचार. हा वाला कोणता आहे? नाचणीचं आहे. नाचणी आहे. नाचणी इकडे पण 2 घेऊ शकतो. बघ कुठे ट्राय कर. पुढे पण काहीतरी आहे बघ ना. हा गार्लिक आहे. हा बघ, बघ खाऊन. अर्धा तो खाल्ला मी हा. कसा आहे. कितीला विचार त्याला. 100ला 2. 100ला 2 घे मग. चलो. 2 घेतले. एक नाचणीचं घेतलंय आणि एक तांदळाचं घेतलंय. चांगले लागले दोघं. म्हणजे प्रत्येकाच्या चवीनुसार आहे, कसं कोणाला काय आवडतं. आम्हाला हे आवडले म्हणून आम्ही हे घेतले. इकडे काय ओके घराला लावतात ते पाटे वगैरे. जय जय रघु समर्थ. पाहिजे आता लग्नामध्ये गेलो. मेन अड्डा. चिकन बांगडा कोंबडी. बघ कसं आहे. इकडे गर्दी लेडीजचे म्हणजे नक्की लेडीजचेच आयटम आहेत काहीतरी. गावठी सुरे तांदळाचं धुवून वाळवून दळलं. बोल. नाही ते मस्त मस्त आहे. म्हणजे सगळे स्टॉल चांगले आहेत. रोज बाईक केलेला आहे. मला माहिती आहे. आमच्या पण मॅडम लगेच घुसल्या बघायला काय आहे का चांगलं. कितीला आहेत. ओके चांगले आहेत. नॉर्मल यूजला. बसून खातात. आमच्याकडे कुर्त्या छान आहे. 250. तुमच्याकडे काय वडापाव चहा. तिथे सॉफ्टी आईस्क्रीम आहे. कुठे. यांच्याकडे सॉफ्टी आहे. सॉफ्टीची मशीन लावली. हा शिक्षिका समोर नेहमी विविध कार्यक्रम केलेले आहेत, आयोजित केले आहेत आणि फक्त कार्यक्रम संभाळलेला आहे अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत अशीच साथ द्या. कारण ही अपॉर्च्युनिटी आजच्या मुलासाठी खरंच खूप गरजेची आहे. त्यांनी जसं सांगितलं की कसं होतं लहान
लाभलेली शोभा रंगमंचामुळे नाही. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेली शोभा फक्त रंगमंचामुळे नाही तर या उपस्थित मान्यवरांमुळे आहे. आपल्या समोर येत आहेत पनवेलच्या बिनविरोध निवडून आलेल्या आपल्या स्नेहलताई, नवनिर्वाचित नगरसेविका पनवेल महानगरपालिका स्नेहलताई. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आणि स्नेहलताईंचं स्वागत करायचं. हाताने फिरवायचंय लहान पोरांना. ते लहान मुलांसाठी चल पुढे. एकटाच बसलाय बिचारा, एकटाच बसलाय प्लेन मध्ये. हाँ ये इसमें नहीं बैठने का है, ये खतरनाक है, बहुत गोल गोल घूमता है. वाला पण आहे टिकूची वाडीत बसलेलं. फिरलो सगळं, एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं पण दिसेल. तुम्हाला खायचं असेल, थोडी शॉपिंग करायची असेल तर, आणि पाळणे पण आहेत बऱ्यापैकी जत्रेतले. हां, तर मग 15 तारखेपर्यंत आहे फेस्टिवल चालू, 15 फेब्रुवारीपर्यंत. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर मग चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.